कोल्हापूर विमानतळाच्या आसमंतात अनेकदा धुराचा लोट असतो। त्यातून विमानाचं उड्डाण आणि लँडिंग करताना मोठा धोका निर्माण झालाय। विमानतळाच्या परिसरातील काही गावांमधील कचरा थेट जाळला जातो। त्यातून निर्माण होणारा काळा कुट्ट धूर विमानासाठी धोकादायक ठरत आहे। धुरामुळे दृश्यमानता कमी होते आणि त्यातून प्रवाशांच्या जीवितासाठी धोका निर्माण होतोय। परिणामी गडमुडशिंगीसह सरनोबतवाडी, तामगाव, गोकुळ, शिरगाव, नेरली गावांनी कचरा व्यवस्थापन करणं अत्यंत गरजेचं आहे। विमानतळ परिसरात कचरा जाळण्यावर काटेकोरपणे बंदी घालणं आवश्यक आहे, अन्यथा एखादी भीषण दुर्घटना झाल्यानंतर एकमेकांवर खापर फोडून काही साध्य होणार नाही। कोल्हापूर विमानतळ आता चांगलंच विकसित झालंय। दिवसेंदिवस विमान प्रवाशांची संख्या वाढत असल्यानं विविध शहरं हवाई मार्गे कोल्हापूरशी जोडली जात आहेत। काही दिवसांपूर्वी एका लेझर लाईटचा कोल्हापूर विमानतळावर उतरणाऱ्या विमानाला अडथळा निर्माण झाला होता। त्यानंतर आता धुराचे लोट विमानांसाठी अडथळा ठरत आहेत। विमानतळाच्या परिसरातील काही गावांचा कचरा चक्क जाळला जातो। त्यातून निघणारे काळ्याकुट्ट धुराचे लोट विमानतळाचा आसमंत व्यापून टाकतात। परिणामी विमानाचं लँडिंग करताना मोठा धोका निर्माण होतोय। साहजिकच प्रवाशांच्या जीवावर बेतणारी एखादी दुर्घटना घडू शकते। याबाबत बी न्यूजच्या कॅमेऱ्यानं शोध घेतला असता मुडशिंगी गावाजवळील कचरा बऱ्याचदा पेटवला जातो आणि धुराची समस्या निर्माण होत असल्याचं दिसून आलंय। मुडशिंगी ग्रामपंचायतीनं संकलित केलेल्या कचऱ्याचं विलगीकरण करण्यासाठी शेड उभारला आहे, पण या शेडचा वापर घनकचरा व्यवस्थापनासाठी होतच नाही। शिवाय या शेडच्या सभोवताली प्रचंड कचरा पडलेला असतो। काही कारखान्यातील कचराही इथंच टाकल्यानं कचऱ्याचे लहान मोठे ढीग तयार झालेत। हाच कचरा पेटवला जातो आणि शेजारच्या कोल्हापूर विमानतळाच्या दृष्टीनं अत्यंत घातक प्रकार ठरतो। मुळात कोल्हापूर विमानतळावरील विमानांची उड्डाण आणि लँडिंग मुडशिंगी गावच्या बाजूनं होतात। अशावेळी धुराचे लोट समोर आल्यानं वैमानिकाला विमानतळाची धावपट्टी स्पष्ट दिसत नाही। त्यातून प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो। दरम्यान विमानतळ परिसरातील गावांमध्ये झपाट्यानं लोकवस्ती वाढली आहे, त्यामुळे कचरा निर्मितीचं प्रमाणही वाढलंय। पण या कचऱ्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा किंवा मनुष्यबळ संबंधित गावांच्या ग्रामपंचायतीकडे नाही। त्यामुळे कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला असून हाच कचरा आता कोल्हापूर विमानतळासाठी सर्वात मोठा धोका बनला आहे। त्यामुळे संबंधित ग्रामपंचायती, जिल्हा प्रशासन आणि विमानतळ प्रशासनानंही वेळ काढूपणा न करता आणि एकमेकांकडे बोटं न दाखवता हा प्रश्न सोडवला पाहिजे।